तर मॅडम म्हणजे चर्चा न होणारा विषय म्हणजे आजकाल आपण मेन्स्ट्रल हायजीनबद्दल अशी ओपनली चर्चा करत नव्हतो, पण हा एक वेगळाच विषय घेऊन आज आपण बोलतोय आणि त्याचं प्रमाण इतकं वाढलंय हे तुमच्यासोबत बोलताना मला कळून आलं. आणि मला वाटतं माझे श्रोते जे ऐकत असतील, लिस्नर जे आपल्याला ऐकत असतील, त्यांना ही समस्या म्हणजे हा एक आजार आहे हे आता आपल्या बोलण्यातून त्यांना त्यांच्या लक्षात आलं असेल. तर याची कारणं आपण सांगितलीत, प्रकार आपण सांगितलेत. मग याच्यावरती हे होऊ नये म्हणून आपण काही काळजी घेऊ शकतो का? जसे आपण कारणांमध्ये बघितले की खूप महत्त्वाचं असतं की प्रकृती विरुद्ध आपण जेव्हा आहार आणि विहारचं सेवन करतो त्याच्यामुळे हा होणारा आजार आहे. त्याच्या व्यतिरिक्त हस्तमैथूनचं अतिप्रमाण केल्याने पण हे होतं. सो मोस्ट इम्पॉर्टंट जे आहे की प्रिव्हेन्शन ॲस्पेक्ट म्हणजेच की शरीरामध्ये बरेच धातू असतात, सप्तधातू अशा असतात आणि रसपासून त्याची सुरुवात होते आणि शेवटी हा शुक्रधातू निर्माण होतो. सो आपण काय खातो आणि त्याचे कसे ट्रान्सफॉर्मेशन्स होतात आणि ॲट दी एंड हा शुक्रधातू निर्माण होतो आणि शुक्रधातूची क्षय झाल्यामुळे क्लैब्य नाहीतर इरेक्टाईल डिस्फंक्शन हा आजार येतो. सो त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाचं आणि इझी असा प्रिकॉशन म्हणजे व्यवस्थित खाणं, व्यवस्थित राहणं, व्यवस्थित ॲक्टिव्हिटी ठेवणे आणि कुठल्याही प्रकारच्या कॅपॅसिटीच्या अगेन्स्ट जाऊन कुठलीही ॲक्टिव्हिटी करणं हे टाळायला पाहिजे. सो जेवढं चांगलं हेल्थ राहतं त्याचप्रमाणे इरेक्टाईल डिस्फंक्शन असे इश्यूज न होता आणि कुठलेच सेक्शुअल डिस्फंक्शन्स न होता एक सेक्शुअल हेल्दी लाईफ ही मेंटेन करू शकतात. इरेक्टाईल डिस्फंक्शनबद्दल जेव्हा आपण बोलत आहोत तर हे जर व्यवस्थित त्यांची प्रक्रिया नाही झाली पुरुषांमध्ये तर त्यांना काही आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात का? हो, अगदीच त्यांना आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. कारण जसं मी ह्याचे कारणं आणि टाईप सांगितले त्यामध्ये आपण बघितलं की टेस्टोस्टेरॉन जो हा हार्मोन आहे ते कमी झाल्याने असा प्रकार घडतो. त्याच्या व्यतिरिक्त लिंगाचे जे शिरा असतात मग जर नर्व्स वीक झाले तर त्याच्यामुळे पण हा आजार घडतो. मग हे कधी होतं? जनरली शिरा हे वीक होतात जेव्हा इधर ते लोकल शिरा वीक होतात नाहीतर मग डायबिटीज मेलेटाईस जो हा आजार आहे त्याच्यामुळे पण जेव्हा शिरा वीक होतात तो हा एक दिसून येतो की अनकंट्रोल डायबिटीजमुळे पण इरेक्टाईल डिस्फंक्शन हा प्रकार घडतो. हे दोन सोडले तर सर्वात जास्त बघून येणारा हा प्रकार आहे की जिथे लिंगाला रक्तपुरवठा व्यवस्थित होत नाही. आणि तो रक्तपुरवठा व्यवस्थित का होत नाही? कारण जे लिंगाचे जे शिरा असतात, जे आर्टरीज असतात त्याच्यामध्ये प्लेग फॉर्मेशन होतो ज्याला आपण एथेरोस्क्लेरोसिस असं म्हणतो. आणि आपण हे प्रकार बऱ्याचदा ऐकून येतो हार्ट रिलेटेड समस्यामध्ये. सो जसं हार्टच्या आर्टरीजमध्ये एथेरोस्क्लेरोसिस नाहीतर प्लेग फॉर्मेशन होतो तसंच हे लिंगमध्येही होतं आणि त्याच्यामुळे इरेक्टाईल डिस्फंक्शन घडतं. मग एखाद्या व्यक्तीमध्ये जेव्हा ह्या कारणामुळे जर इरेक्टाईल डिस्फंक्शन होत असेल खूप हाय चान्सेस असतात की त्या व्यक्तीमध्ये हायपरटेन्शन म्हणजेच बीपी वाढणे आणि त्याच्या पुढे हृदयाच्या समस्या पण पुढे जाऊन बघण्यात येऊ शकतात. मग असं काही होऊ शकतं का? म्हणजे ही समस्या आहे हे तर म्हणजे त्यांना कळून येतं की नाही माहिती नाही पण किंवा समजतही नसेल किंवा कुणाला याच्याबद्दल सांगावं हाही एक मोठा प्रश्न आहे जसं आपण सुरुवातीला डिस्कस केलं. मग काही लोकांमध्ये म्हणजे आता आपल्याला एक मूल झालंय आणि त्याच्यानंतर कदाचित असं झाला असेल असं काही बदल होऊ शकतो का? अगदीच बदल होऊ शकतो. बऱ्याच लोकांमध्ये ह्या कारणामुळे पण मूल नाही होण्याचे प्रॉब्लेम्स असतात ज्याला आपण इन्फर्टिलिटी म्हणतो. सो इरेक्टाईल डिस्फंक्शन इंड्युस्ड इन्फर्टिलिटी हेही बघण्यात येतं. आणि ज्यांची फॅमिली प्लॅनिंग कम्प्लीट झालेली असते त्यांच्यामध्ये पण हे लेटर स्टेजेसमध्ये म्हणजे 40-50 अशा एजमध्ये पण असे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. मग त्या टाईममध्ये आपण बघतो की जिथे हायपरटेन्शन, डायबिटीज हे खूप महत्त्वाचं कारण असतं ज्याच्यामुळे हा इरेक्टाईल डिस्फंक्शन पण होत आहे. मग बऱ्याचदा लोक कसं ह्या मॅटर्सला इग्नोर करतात हे समजून की ठीक आहे आज एनर्जी लेवल्स कमी असतील नाहीतर खूप काम झालं असेल. मग असं करत करत ते टाळल्यामुळे नंतर कळून येतं की काही मेजर इश्यूज पण आहेत. म्हणूनच जसं तुम्ही म्हणला की 19 नोव्हेंबर हा इंटरनॅशनल मेन्स डे होता आणि आपण त्या दिवशी हा विषय घेतला नाही कारण त्या दिवशी क्रिकेट वर्ल्ड कप पण होतं. बरेच लोकांनी इथे लक्ष दिलं नसतं कारण क्रिकेट वर्ल्ड कपचं फायनल पण मेल्समध्ये खूप इंटरेस्टिंग आणि क्रेज विषय असतो. पण त्याच्यासोबत पण जे काही हे ॲडिशनल गोष्टी आहेत त्याच्यासोबत हेल्थ हा खूप इम्पॉर्टंट विषय आहे. आणि सेक्शुअल
डिसफंक्शन ह्याच्या थ्रू ओव्हरऑल हेल्थबद्दल बरेच गोष्टी समजून येऊ शकतात. अदरवाईज आपण असंही म्हणू शकतो की सेक्शुअल डिसफंक्शन्स असलं तर हे पुढे येणाऱ्या हेल्थ इश्यूजचा एक हिंट असं आपण समजून घेऊ शकतो. म्हणजे या एका गोष्टीसोबत अनेक गोष्टी जोडल्या गेलेल्या आहेत आणि याचा सगळा इफेक्ट आपल्या एकतर फॅमिली लाईफवरती पण दिसून येतो, सोशल लाईफवरती पण दिसून येतो आणि पर्सनल लाईफवरती पण दिसून येतो. मग जसं आपण कारणं सांगितली, प्रिकॉशन सांगितलं, मग याच्यावरती ट्रीटमेंट काही आहे का आपल्याकडं? हो, अगदीच ह्याच्यावर ट्रीटमेंट आहे आणि खूप चांगला ट्रीटमेंट आहे. पण त्याच्या अगोदर मी हे पण सांगायला इच्छित आहे की जसा लोक खूपदा ज्यांना हे प्रॉब्लेम्स आहेत ते गुगल करतात आणि गुगलवर बघितलं की बरेच असे ऑप्शन्स येतात की अश्वगंधा घेतल्याने हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो, शिलाजीत घेतल्याने हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. मग लोक बरेच लांब जाऊन अश्वगंधा आणि शिलाजीत नाही तर फॉरेन प्रोडक्ट्स चं पण क्रेज तर आहेच आपल्या देशामध्ये. असं त्यांनी घेऊन स्टार्ट तरी करतात, पण असं नेहमी होत नाही की सगळ्यांना ह्याचा इफेक्ट दिसूनच येतो. सो ऑफकोर्स अश्वगंधा आणि शिलाजीत हे खूप चांगले मेडिसिन्स आहेत, पण जसे ह्याचे कारणं वेगळे आहेत त्या कारणानुसार त्याचे औषधं पण वेगळे आहेत. सो सर्वात महत्त्वाचं हे आहे की ब्लाइंडली कुठल्याही औषध न घेता डॉक्टरकडे जाऊन जर त्याचं कारण कळालं की कशामुळे क्लेबिया नाहीतर इरेक्टाईल डिस्फंक्शन होत आहे, त्यानुसार डॉक्टर्सला पण बरं पडतं की ते त्यानुसार ट्रीट करायला जाईल आणि तशा पेशंट्समध्ये पण इफेक्ट मग खूप लवकरच दिसून येतो. सो जसं मॅडम तुम्ही म्हणला की KLE आयुर्वेदा हॉस्पिटलमध्ये ही एक स्पेशालिटी आहे आणि एक फुल फ्लेज डिपार्टमेंट रन होतो. सो KLE तर्फे इंटरनॅशनल मेन्स डे आणि ह्या वर्षी जो इंटरनॅशनल मेन्स डेचा थीम आहे झिरो मेल सुसाईड असल्याने एक कारण त्याचा मेल सेक्शुअल डिस्फंक्शनही असू शकतो. त्याच्या संदर्भात त्यांनी लोकांना हेल्प होऊ दे, मदत होऊ दे म्हणून फ्री कन्सल्टेशन, फ्री इन्व्हेस्टिगेशन्स आणि फ्री मेडिसिन्सची सुरुवात केलेली आहे. सदा वेणुध्वनी